जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2025साठी आणि सोबतच SSC GD दिल्ली पोलीससाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर आपण या चॅनलवर फ्रीमध्ये सर्व काही क्लास तुम्हाला प्रोव्हाइड करतो विद्यार्थी मित्रांनो. गणित, बुद्धिमत्ता, GK आणि मराठी व्याकरणासाठी सुद्धा. तर ज्या विद्यार्थ्यांना 90+ मार्क घ्यायचे आहे त्या विद्यार्थ्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल आणि हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पहा, पहिला प्रश्न पहा काय म्हणते. संगीता व सुमित्रा यांच्या वयाची बेरीज 50 वर्षे आहे. बघा काय म्हटलं आहे, संगीता आणि सुमित्रा यांच्या वयाची बेरीज किती आहे म्हणते, तर हे लोक म्हणतात 50 वर्षे आहे. ठीक आहे. पुढे काय म्हटलेलं आहे, संगीताचे वय सुमित्रापेक्षा 10 वर्षांनी जास्त आहे. कोणाचे जास्त आहे? संगीताचे वय सुमित्रापेक्षा. संगीता ही मोठी आहे सुमित्रापेक्षा, म्हणजे या प्रकारे त्यांचं वय असतील तेव्हाच कुठे 50 झाले असतील. का म्हणते 20 वर्षांनी संगीता व सुमित्रा यांच्या वयाचे गुणोत्तर किती म्हटलं. डायरेक्ट याच्यामध्ये 20 प्लस करायचे प्रत्येकाच्या वयामध्ये आणि त्यांचे गुणोत्तर काढून टाकायचे. म्हणजे यांचं बेरीज 40, म्हणजे सुमनचे आणि संगीताचे होईल 50 आणि याचं गुणोत्तर काढायच्या वेळेस दोघांना भाग द्यायचा. 0 कटलं 50 4 याचा गुणोत्तर येईल. म्हणजे याचं उत्तर काही ऑप्शन नंबर 2 हे योग्य उत्तर राहणार आहे, 50 4. ठीक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे गणित हे स्पीडमध्ये सोडवण्यासाठीच ही आपण ट्रिक घेऊन आलेलो विद्यार्थी मित्रांनो. पुढचा जे प्रश्न आहे तो बघा. दुधाचा भाव 18 रुपये लिटर असताना दररोज 250 मिलीलिटर दूध घेतले म्हणते. आता 250 मिलीलिटर म्हणजे 1000 मिलीलिटर, म्हणजेच आपण मिलीलिटर म्हणजेच 1 लिटर ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. आणि 250 मिलीलिटर म्हणजे ज्याला आपण पाव किलोसुद्धा म्हणतो आपल्या भाषेमध्ये. ठीक आहे. तर आपण 1 किलो खाली लिहिलं, जे विचारलं जे आपल्याला दिलं आहे ते इथे लिहिलं आणि याला दोन्हीला किती रुपये भाव आहे त्याचा 18 रुपये भाव आहे म्हणून 18 भाव लिहिला. ठीक आहे. आता याला 0ला 0 गेलं, 25ला 25 चोक 100 गेलं आणि इथे 2 दुने 4 2 9 18. आपल्याकडे शेवटी आला काय 2 9/2 आलं. कोणता महिना म्हणते, तर संपूर्ण जानेवारी महिन्याचे दुधाचे बिल किती झाले म्हणते. आता बघा आपल्याकडे संपूर्ण जानेवारी महिन्याचे बिल विचारलं आहे. आपल्याकडे आलं 9/2. जानेवारीचे दिवस किती राहतात महिन्याचे 31, म्हणजे संपूर्ण दिवसात त्यांना दूध घेतलं असेल. बघा 9ला 31ने गुणूया, 9ला 31ने गुणूया. ठीक आहे. 9 त्रिक 27 होईल आणि या 2ने भागूया. तर बघा 2 8 16, 2 9 18, 2 10 20, 2 त्रिक 6 आणि 2 9 18, 2 पंचे 10, म्हणजे 139.5 याचं करेक्ट उत्तर होईल. म्हणजे जे जानेवारीचं बिल आहे दुधाचं हे किती होईल, 139 रुपये 50 पैसे एवढे याचं बिल होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही गणित सोडवायची असतात. पुढचं गणित बघूया. त्याआधी जे विद्यार्थी आपल्या टेलिग्रामशी जुळले नसतील त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आणि त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी अशी आहे की आपण दररोज विद्यार्थी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर 100 मार्कचा पोलीस भरतीचा पेपर हा फ्रीमध्ये देत असतो विद्यार्थी मित्रांनो. तर जे विद्यार्थी जोडले नसतील आपल्या टेलिग्रामशी त्यांनी जोडून जा. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ज्यांना डिस्क्रिप्शन बॉक्स कुठे असतो का असतो तर माहीत नसेल त्यांनी याच व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिंक म्हणून कमेंट करा. तर बघा पुढचा प्रश्न घेऊया. 2 वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर 50 7 दिले आहे म्हणते, तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती असेल म्हणते. ठीक आहे. आता क्षेत्रफळ विचारलेलं आहे आणि त्रिज्या दिलेली आहे. ठीक आहे. तर बघा आपल्याला त्रिज्याचे गुणोत्तर दिलेले आहे आणि डायरेक्ट त्यांनी क्षेत्रफळाचे गुणोत्तर विचारलं. काही विचार नाही करायचं, जे पण गुणोत्तर दिलं आहे त्यांचा डायरेक्ट वर्ग करायचा. म्हणजे 5चा वर्ग केला आपण 25 येईल आणि 7चा वर्ग केला 49 येईल. हे आपलं डायरेक्ट उत्तर राहील. काही जास्त आपलं डोकं वगैरे वापरायचं नाही, डायरेक्ट वर्ग करून टाकायचा. पुढचा प्रश्न बघा. 46 क्रमांकाचा 3280 रुपये खरेदी किंमत व 3470 रुपये विक्री किंमत, तर या व्यवहारात नफा किंवा तोटा किती म्हणते. आता व्यवस्थित वाचायचं. काही विद्यार्थी शेकडा नफा वाचतात वाचायचे असते. इथे यांनी फक्त नफा विचारलेला आहे. विद्यार्थी तेच नफा
उत्तर काढतात पण शेकडेवारीमध्ये उत्तर काढण्याचा प्रयत्नामध्ये असं वाटतं की आपलं चुकलेलं आहे काही, तर म्हणून प्रश्न व्यवस्थित वाचायचा. आता बघा काय म्हटलं आहे ना, 3280 म्हटलेलं आहे आणि 3470 3470 याला काय झालेलं आहे, नफा झालेला आहे. ठीक आहे, 3470 आपण याच्यावर लिहूया म्हणजे आपल्याला वजाबाकी करायला व्यवस्थित होईल. कारण की नफा हा जास्त असतो खरेदीपेक्षा, कारण की याला नफा झालेला आहे. जर तोटा झाला असता तर मग खरेदी किंमतपेक्षा नक्कीच हा कमी दिसला असता आपल्याला. ठीक आहे, तर बघा 3470 रुपये म्हणजे आपल्याला वरवर दिसते की विक्री किंमतीमध्ये फायदा झालेला आहे. तर 0 आणि 17मधून 8 गेले तर 9 राहतात. हे वापस आपण परत केलेलं आहे 1 म्हणजे इथे 1 राहिला, म्हणजे याला निव्वळ तोटा जो झालेला आहे, सॉरी नफा झालेला आहे तो आहे 190 रुपये. तोटा नाही झालेला आहे तर याला झाला आहे नफा. कारण की बघा 3470 हे जास्त आहे 3200पेक्षा, म्हणून इथे जे जे तोटेचे ऑप्शन आहे ते आपण ऑलरेडी कट करू शकतो आणि इथे जे आहे ते नफावर आपण क्लिक करू शकतो जर आपल्यापाशी वेळ नसेल तर. पुढचं जे प्रश्न आहे तो बघा खूप महत्त्वाचा आहे. 5 वर्षानंतर दिनेश व बालाजी यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल म्हणते. किती होईल म्हणते, 4:5 होईल म्हणते. ठीक आहे, आणि आज त्याच्या वयाची बेरीज किती दिली आहे आपल्याला, 44. आता आजचे वय 44 दिलेले आहे. त्यांनी काय म्हटलं आहे, 5 वर्षानंतर यांचे जे गुणोत्तर आहे हे एवढं होईल म्हणते. म्हणजे याच्यामध्ये दोघांचे 5-5 जर ॲड केले आपण तर किती होईल, यांची बेरीज 54 होईल. आता आपण हे जे गुणोत्तर आहे याला ॲड करूया. 4 + 5 9 होईल आणि 9ने 54ला भाग देऊ. 9 सख 54, 6 येईल आणि 6 जसं आला तसं आपण याला प्रत्येकाला 6ने गुणोत्तराला गुणू. 6 × 24 होईल आणि 6 × 5 30 होईल. ठीक आहे, यामधून प्रत्येकामधून आपण 5 जर वजा केले तर 1 येईल 25 आणि 1 येईल 19. म्हणजे बघा जे उत्तर राहील बालाजीचे आजचे वय किती राहील तर ते राहील 25, आणि जर त्याने दिनेशचं जर विचारले असतं ते असते 19. ठीक आहे, तर याचं जे उत्तर आहे ते 25 राहणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचं जो गणित आहे ते बघा काय म्हणते, 2 संख्यांची बेरीज 96 आहे म्हणते आणि वजाबाकी 24 आहे, तर त्यांचे गुणोत्तर किती म्हणते. 2 संख्यांची बेरीज दिलेली आपल्याला, तर बघा इथे काय दिले त्यांनी, 2 संख्यांची बेरीज दिलेली आहे आणि वजाबाकी दिली आहे, तर डायरेक्ट त्याचं गुणोत्तर विचारलेलं आहे. आता अशा प्रश्नामध्ये डायरेक्ट ऑप्शनकडे लक्ष द्यायचं. बघा ऑप्शनकडे काय लक्ष द्यायचं, बघा 1 आणि 4ची बेरीज केली तर 5 होते. 4 आणि 3ची बेरीज केली तर 7 होते आणि 1 आणि 4ची बेरीज केली तर 5 होते आणि 5 आणि 3ची बेरीज केली तर 8 होते. आता या सगळं जे बेरीज केलं आहे या बेरीजेला जे बेरीज दिलेली आपल्याला त्याला भागून बघायचं. ठीक आहे, तर बघा 5ने 96ला भाग जाऊ शकत नाही, 7ने पण जाऊ शकत नाही, 5ने परत जाऊ नाही शकत, 8नेच जातो. 96ला 8ने भाग दिला तर बघा 8 एका 8 16 म्हणजे 12 उत्तर आलेलं आहे. आता बघा आपलं ऑप्शन हे 100% असणार आहे 12. आता आपण या ऑप्शनलाच कडे लक्ष द्यायचे, हे सगळे ऑप्शन चुकीचे आहे. ठीक आहे, आपला प्रश्न इथेच संपला, पण तरी आपल्याला सॉल्व करून बघायचं की हे उत्तर खरंच आहे काय. तर बघा 12 गुणिले आपण पहिलं जे गुणोत्तर दिलं आहे 5, तर 12 गुणिले 5 केलं तर 12 × 5 = 60 होईल आणि 12 गुणिले 3 केलं, 12 गुणिले 3 जर केलं तर 12 × 36 होईल. ठीक आहे, आणि 60मधून 36 गेले, 60मधून जर 36 गेले तर किती राहील, इथे राहील 24. म्हणजे यांच्या दोघांची बेरीज हे 96 येते आणि वजाबाकी केली तर 24 येते. म्हणजे हे जे उत्तर आहे हे एकदम करेक्ट आहे. तर यांचं जे उत्तर राहणार आहे 48चं, तर हे उत्तर राहणार आहे किती, ऑप्शन क्रमांक 4. ठीक.